श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण परमार्थामध्ये दोन शब्द नेहमी वापरत असतो, ब्रह्मर्षी आणि राजर्षी. ब्रह्मर्षी म्हणजे जो स्वतः ब्राह्मण आहे आणि ऋषी आहे, आणि राजर्षी याचा अर्थ जो राजा आहे, क्षत्रिय धर्माचा आहे आणि ऋषी आहे, असा याचा अर्थ. ब्रह्मर्षीचं आदर्श उदाहरण म्हणजे वसिष्ठ महामुनी, जे रामाचे गुरु होते. आणि राजर्षी म्हटलं की त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे जनक राजा, जो प्रभू रामचंद्रांचा सासरा होता, सीतामातेचा पिता होता. आता ऋषी कुणाला म्हणायचं? ज्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांना ऋषी म्हणायचं. आणि असे जे ऋषी असतात आणि ब्राह्मण असतात, त्यांना ब्रह्मर्षी म्हणायचं. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि जे ब्रह्म जाणतात, ते ब्राह्मण. आणि ऋषी म्हणून त्याला ब्रह्मर्षी हा शब्द वापरतो. राजर्षी म्हणजे मुळामध्ये तो क्षत्रिय धर्मामध्ये आहे, राजा आहे, आणि शिवाय त्याला आत्मदर्शन झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, आणि म्हणून राजा असून देखील तो ऋषी आहे, कारण त्याला आत्मदर्शन झालेलं आहे, भगवंताचं दर्शन झालेलं आहे, आणि म्हणून त्यांना राजर्षी म्हणतात. आता ब्रह्मर्षींपेक्षा राजर्षी हा श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं, ब्रह्मर्षी जे असतात ते स्वतःपुरतंच जगत असतात, फार फार तर लोकांना ज्ञान देण्याचं काम करतात. परंतु राजर्षी जे असतात ते संपूर्ण राज्य कारभार करतात, राजकारण करतात, आणि राजकारण करून देखील ते शुद्ध असतात, स्वच्छ असतात, पवित्र असतात, पावन असतात. आणि म्हणून राजर्षी हे नेहमीच श्रेष्ठ मानले जातात. आता इतक्या सगळ्या भानगडी करून सुद्धा, इतकं सगळं करून सुद्धा हे त्यापासून अलिप्त राहतात, दूर राहतात, आणि परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. मूळ वृत्ती त्यांची भक्ताची असते, शिष्याची असते, साधकाची असते. आणि म्हणून राजर्षी हे केव्हाही श्रेष्ठच असतात. आता हे सगळं का सांगितलं तर आपण जो दुसरा श्लोक पाहिला, या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेन इह महता योगो नष्टः परंतप. हे जे ज्ञान आहे, हा जो राजयोग आहे, तो गुरु शिष्य परंपरेद्वारे आजपर्यंत चालत आलेला होता. राजर्षींनी हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने प्राप्त करून घेतलेलं होतं. परंतु काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली, आणि म्हणून हे ज्ञान या जगातून नाहीसं झालं, लुप्त झालं, नाश पावलं. आता इथे त्यांनी राजर्षी हा शब्द वापरलेला आहे, आणि म्हणून हा सगळा खुलासा मी केला. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की राजर्षी म्हटल्यानंतर आदर्श नाव कुणाचं आपल्या डोळ्यापुढे येतं तर राजा जनकाचं येतं. त्याचं कारण का तर त्याचं कारण असं आहे की राजा जनक हा याज्ञवल्क्य या महान ऋषींचा शिष्य होता.
याज्ञवल्क्य हे ऋषी जे होते तेही मुळात राजेच होते. त्यांच्याजवळ प्रचंड संपत्ती होती आणि असं असून देखील ते या आत्मदर्शनाच्या निमित्ताने म्हणा किंवा आत्मसाक्षात्काराच्या निमित्ताने म्हणा, या सगळ्या संपत्तीचा, या राजयोगाचा त्याग करून हे जे याज्ञवल्क्य ऋषी होते ते आत्मशोधासाठी, आत्मदर्शनासाठी म्हणून सगळ्या गोष्टीचा त्याग करून, घरादाराचा, संपत्तीचा त्याग करून निघाले. त्यांना 2 बायका होत्या. पहिली बायको कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी. त्याने आपल्या सगळ्या संपत्तीची या दोघींमध्ये वाटणी केली आणि ते निघाले. मैत्रेयी ही त्यांची अत्यंत आवडती, लाडकी बायको होती. तिने विचारलं की या जगामध्ये संपत्तीला इतकं महत्त्व असून देखील आपण संपत्तीचा त्याग करून का चालला आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं की या जगामध्ये जर अमृत व्हायचं असेल, म्हणजेच अमर व्हायचं असेल, तर ते पैशाने किंवा संपत्तीने होता येणार नाही, तर आत्मज्ञानाने किंवा आत्मदर्शनानेच ते होता येईल. आणि हा विचार जेव्हा मैत्रेयीने ऐकला तेव्हा मैत्रेयीने देखील सगळ्या आपल्या मिळालेल्या वाटणीचा, संपत्तीचा त्याग केला. तिने आपली पण संपत्ती दुसऱ्या पत्नीला देऊन टाकली आणि ती याज्ञवल्क्यांना म्हणाली की मला देखील हा आत्मज्ञानाचा उपदेश द्या. अशी थोर पत्नी असणारा भाग्यश्री. असे हे याज्ञवल्क्य ऋषी आणि त्यांचा शिष्य जनक राजा. जनक राजा रोज याज्ञवल्क्यांचं प्रवचन ऐकायला जात असत, कीर्तन ऐकायला जात असत. एकदा अशाच पद्धतीने याज्ञवल्क्यांच्या आश्रमामध्ये राजा जनक प्रवचन ऐकत बसलेला असताना एका दूताने येऊन निरोप दिला की महाराज, आपल्या राजवाड्याला आग लागली आहे. त्यावेळेला जनक राजा जरा देखील अस्वस्थ झाला नाही किंवा विचलित झाला नाही. त्याचं मन त्या प्रवचन ऐकण्यामध्ये जे एकरूप झालेलं होतं ते देखील त्याने तिथून ढळू दिलं नाही आणि शिपायाला म्हणाला, दूताला म्हणाला, अरे बाबा, हा जो खरा मी आहे त्याचं काहीच जळत नाही. असा हा आदर्श राजा होता आणि असा हा राजर्षी होता. अशा माणसाला भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगावं लागतं, हे किती विरुद्ध किंवा विरोधी आहे, नाही का? म्हणून भगवंताने देखील राजर्षी हा शब्द घातलेला आहे, ब्रह्मर्षी घातला नाही. राजर्षी हे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचं आचरण करत होते आणि अशा या राजर्षींनी 2 योग सांगितलेले आहेत, एक सांख्य योग आणि एक कर्मयोग. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण याविषयी सविस्तर बोललेलो आहोत.
खूप वेळा बोललेलो आहोत, म्हणून मी आता इथे काही परत सांगत नाही. परमार्थ हा केवळ जाणवून घेण्याचा आहे, समजून घेण्याचा आहे, ते ज्ञान प्राप्त करून घेण्याचं आहे, दर्शन घेण्याचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मनात होतात, बुद्धीमध्ये होतात, आतमध्ये होतात. आणि म्हणून परमार्थ हा बाहेरचा नसून आतला आहे. आपण आपल्या स्वतःला म्हणजेच आपल्या आत्म्याला जाणायचं आहे. आणि जाणता जाणता देव पहाया गेलो, देवची झालो, ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. आत्म्याला पाहता पाहता मीच तो आहे, मीच आत्मा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. राधाकृष्णन जे आपले राष्ट्रपती होऊन गेले, त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, हिअर नोईंग इज बीइंग. नाही का? स्वतःला जाणणं म्हणजे स्वतः होणं हे आहे. ब्रह्मवित ब्रह्मैव भवती, हे जाणणं नसून होणं आहे. जसं बाबा महाराज सातारकर त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत देतात की बाबा महाराज सातारकर नेहमी एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, पुस्तक वाचून किंवा अभ्यास करून किंवा समजून घेऊन आई कसं व्हावं हे कळत नाही, त्यासाठी आई व्हावं लागतं. आणि एकदा का ती मुलगी आई झाली की आई होणं म्हणजे काय हे तिला आपोआप कळतं. तसं भगवंताला जाणून घ्यायचं नसतं, तर भगवंतच व्हायचं असतं. जेव्हा आपणच स्वतः भगवंत होतो तेव्हाच ते आपल्याला कळतं. आणि म्हणून देव पहाया गेलो, देवची झालो, आणि मग कळलं की देव पण काय असतं. किंवा आणखीन एक दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला समजेल. नदी जोपर्यंत नदी असते, वाहत असते, तोपर्यंत तिला समुद्र काय आहे हे समजत नाही. आणि समुद्र काय आहे हे समजण्यासाठी नदीला, स्वतःला समुद्रामध्ये मिसळून जावं लागतं, समुद्राशी मिलन व्हावं लागतं, समुद्रामध्ये संगम व्हावा लागतो. आणि मग तिला कळतं की समुद्र काय आहे. परंतु हे जेव्हा कळतं तेव्हा ती नदी म्हणून शिल्लक राहत नाही, ती स्वतःच समुद्र होऊन जाते. आणि मग तिला कळतं समुद्र म्हणजे काय. परंतु काय कळलंय हे सांगण्यासाठी ती परत माघारी येऊन फिरत नाही आणि पुन्हा नदी होत नाही. तसं आपणच आपल्या स्वतःला जाणायचं आहे. आणि मी जाणलं हे सांगण्यासाठी मी शिल्लक कुठे आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस जे म्हणाले, तू तुला स्वतःला मारून टाक, तुझा खून कर, म्हणजे माझ्यातलं हे जे मानवी आहे ते सगळे गेलं पाहिजे. हा देहभाव नष्ट झाला पाहिजे, तरच मला आत्मभाव कळेल, तरच मला आत्मभाव जागृत होईल. आणि हे समजण्यासाठी ते व्हावं लागेल. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला भगवंत व्हायचं आहे, तरच भगवंत कळेल, तरच भगवंत जाणवता येईल. आता माझी अवस्था कशी आहे बघा. हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं मला कळतंय, हे सगळं मला समजतंय, पण होता येत नाहीये ना. अडचण ही आहे. देव काय आहे हे समजतंय,
तो कसा मिळवावा हेही समजतंय, तो मार्गही माहिती आहे, परंतु त्या मार्गावरून मी चालत नाही आहे ना, ही माझी व्यथा आहे. हे कसं आहे, एखाद्या नटाने नाटकात काम केल्यासारखं आहे. तो जेव्हा रंगमंचावर असतो, त्या नाटकामध्ये काम करत असतो, तेवढ्यापुरता तो शिवाजी राजा असतो. आणि खाली उतरला की पुन्हा तो त्याच्या मूळ रूपामध्ये परत येतो. आमचं तसंच आहे. जोपर्यंत हे प्रवचन चालू आहे तोपर्यंत मी प्रवचनकार झालोय, कीर्तनकार झालोय, भजन गायक झालोय. पण जेव्हा हे संपतं तेव्हा मी नेहमीचा नॉर्मल आनंद जोशी असतो, जो सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखाच असतो. बोलायला काय लागतंय हो? निरूपण करायला, प्रवचन करायला काय लागतंय? ही एक कला आहे. ज्याला बोलता येतं तो कोणीही माणूस निरूपण करू शकतो, प्रवचन करू शकतो. कम्युनिकेशन इज ॲन आर्ट. बोलणं ही कला आहे आणि ती कला आहे म्हणून मी बोलतोय. परंतु हे नाटक आहे, हे खोटं आहे, हे फसवं आहे. माझी अवस्था लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण अशीच आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा अभ्यास करायचा आहे, हे समजून घ्यायचं आहे आणि हे व्हायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.